हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खरडा भेंडी. भेंडी बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण आज त्याचपैकी एक आपण पद्धत म्हणजेच गावरान पद्धत वापरणार आहोत. तर चला आपण टाईम वेस्ट न करता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर चला आपण सुरुवातीला घेतलेले आहेत कढई गरम झाली की आपण इथे टाकणार आहोत तेल. लगभग तेल 2 ते 3 चमचे मी तेल ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर आपण इथे 1 चमचाची आहे हळदी पावडर ॲड करणार आहोत आणि आपण बारीक चिरलेली भेंडी जी आहे ती आपण यामध्ये परतून घेणार आहोत. तर लगभग आपल्याला 5 ते 6 मिनटं आपल्याला व्यवस्थित अशी भेंडी जी आहे परतून घ्यायची आहे. परतून घेताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की भेंडी जास्त परतून घ्यायची नाही आहे, कारण की ती चिकट होऊ लागते. तर आपल्याला जास्त चमच्याने ढवळायचं नाही अजिबात. जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासोबत घेऊन येईल. तर मित्रांनो, आपल्याला लक्षपूर्वक जी आहे ही भाजी बनवायची आहे. तर काळजी घ्यायची आपल्याला, कंटिन्युअसली जे आहे चमच्याने ढवळून न घेता आपल्याला थोड्या वेळाने आपल्याला कंटिन्यू हे जे आहेत मिक्स करायचे आहेत भेंडी. तर मित्रांनो, खरडा बनवण्यासाठी मी इथे एका कपामध्ये जे आहे खरडा काढून घेतलेला आहे. म्हणजे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, सोबतच 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचा बनवून घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 टमॅटो घेतलेले आहेत आणि भेंडी. तर मित्रांनो, खूपच कमी प्रमाणात जे आहे तिथे इन्ग्रेडियंट्स आपण वापरणार आहोत आणि साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये गावरान पद्धतीने हे आहे खरडा भेंडी आपण बनवून आज प्रेझेंट करणार आहोत. तर खरडा ते बघा, इथे आपण भेंडी परतून झाल्यानंतर इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे मध्यभागी. भेंडी थोडीशी साईडला केलेली आहे. जर तुम्ही एका भांड्यामध्ये भेंडी सेपरेट काढली तरी चालेल. तर आपण इथे भेंडीला तेल जास्त वापरलेलं आहे. तर त्याच तेलामध्ये मी इथे खरडा टाकून त्यावरती भेंडी जी आहे पसरून घेतलेली आहे. तर त्याचबरोबर मी इथे बारीक चिरलेले टोमॅटो जे आहेत मोठ्या स्लाइसमध्ये ते ॲड केलेले आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आपण इथे थोडंसं एक झाकण टाकून लगभग 2 ते 3 मिनटं असं मीडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचं आहे. तर चेक करायचं आहे मध्येच थोडीशी जे आहेत टोमॅटो आपले सॉफ्ट होत. प्लेट काढल्यानंतर आपल्याला चेक करायचे आहेत टोमॅटो जर सॉफ्ट झालेले असेल तर भेंडी आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. अन्यथा काय होतं की आपण खरडा जो आहे आपण तेलामध्ये इथे खाली टाकलेला आहे तर तो कढईला चिटकतो आणि करपू लागते. तर स्वाद जो आहे तो बरोबर येत नाही. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की भेंडी आणि खरडा, टोमॅटो हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. टोमॅटोला आपण चेक करायचं आहे सॉफ्ट झालेत की नाही. जर सॉफ्ट नसतील झाले तर आपल्याला थोडासा पाण्याचा शिडकाव करायचा आहे आणि परत 5 मिनटं आपल्याला जे आहे प्लेट झाकण ठेवून द्यायचं आहे. आपल्याला सारखी भेंडी जी आहे परतून घेतली की काय होतं की भेंडी ही चिकट होऊ लागते. मित्रांनो, झटपट ही बनवून होणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये कांदा टाकायचा असेल तर तो सुरुवातीला आपण जो आहे भेंडी परतून घेतल्यानंतर भेंडी आपल्याला सेपरेट काढायची आहे. तेल ॲड करायचं आहे. त्याचबरोबर आपण कांदा परतून घ्यायचा आहे आणि मग ठेचा ॲड करून आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. नाहीतर कांदा कच्चा राहिला आणि टेस्ट जो आहे आपला बिघडू शकतो, बॅलन्स जो आहे बिघडू शकतो. तर त्यामुळे आपल्याला जे आहे ही रेसिपी बनवताना म्हणजेच प्रत्येक गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर चला मित्रांनो, आपण इथे 5 मिनटं परत एकदा झाकण ठेवून जे आहेत 5 मिनटं वाट बघूया. तर मित्रांनो, थोडासा पाण्याचा इथे मी थोडासा एकदम पाण्याचा शिडकाव करणार आहे आणि प्लेट झाकून परत 2 मिनटं आपण इथे ठेवून द्यायचे आहे. 2 मिनटं झालेली आहेत. भेंडी आपण पाहू शकता की अशा प्रकारे आपली भेंडी तयार झालेली आहे. जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर थोडंसं आपण प्रमाण जे आहे मिरचीचे ते कमी करू शकतो. पण लाल मिरचीचा अजिबात आपण वापर करायचा नाही. ही गावरान पद्धतीने बनवलेली भेंडी आहे, तर यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर होणार म्हणजे होणारच. हिरव्या मिरचीसहित आपण इथे लसूण देखील वापरणार आहोत. तर या प्रकारे आपली लगभग रेसिपी कंप्लीट झालेली आहे. मी फ्लेम बंद करत आहे. रेसिपी कंप्लीट झालेली आहे. भेंडी थंड झाल्यावरती इथे मी जे आहे तुम्हाला झूम करून दाखवते मित्रांनो, कारण की ही वाफ जी आहे मोबाईलला टच होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली गावठी जी आहे गावरान पद्धतीने बनणारी खरडा भेंडी तयार झालेली आहे. प्लेटमध्ये मी तुम्हाला थोडं थंड झाल्यावर सर्व करून दाखवते. तर जर का आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस केलात की असंच व्हिडिओ शेअर देखील करा. तर या प्रकारे आपली खरडा भेंडी ही परफेक्टली अशी तयार झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला जरूर आवडेल आणि घरातल्यांना देखील आवडेल. तुम्ही एकदा बनवाल तर नक्की मित्रांनो की ही तुम्ही सारखी बनवून घरामध्ये भाकरीबरोबर नक्की एन्जॉय करा. तर मराठी रेसिपी आहे गावरान पद्धतीची, खूपच सोपी साध्या पद्धतीची आजीबाईची ही रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा. आजसाठी एवढंच मित्रांनो. परत मिळूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय, टेक केअर.